बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यासोबत शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर विलास कडणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आयोजित संयुक्त बैठकीत मराठी शाळांचे संस्थाचालक आणि शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। या बैठकीत महामुंबई शिक्षण संस्था, मुंबई शहर विकास मंडळ तसंच विविध शैक्षणिक संघटनांनी शिक्षणाशी संबंधित गंभीर आणि प्रलंबित प्रश्नांवर निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली। संघटनेच्या वतीने अध्यक्ष सदानंद रावराणे, उपाध्यक्ष राजेंद्र प्रधान, कार्यवाहक डॉक्टर विनय राऊत, शिक्षक नेते डॉक्टर विशाल कडणे तसंच फादर स्वामी यांनी नवनिर्वाचित शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांचं अभिनंदन करून शाळांच्या हितासाठी विधायक संवाद साधला। सादर केलेल्या निवेदनात शाळांवरील वीज, पाणी आणि इतर कर, निवासी दरांना आकारणी करण्याची मागणी, मालमत्ता करातून संपूर्ण सूट, आरटीई कायदा 2009 अंतर्गत अनावश्यक मुदतवाढ प्रक्रिया रद्द करणं तसंच 25% आरटीई अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्वीची प्रलंबित रक्कम तातडीनं अदा करण्याची मागणीही करण्यात आली। याशिवाय बीएमसी इमारतींमध्ये कार्यरत अनुदानित मराठी आणि प्रादेशिक माध्यमांच्या शाळांवरील वार्षिक 10% भाडेवाढ स्थगित करणं, भाडे तत्वावर दिलेल्या वर्गखोल्यांची संख्या कायम ठेवणं, वेतनेतर अनुदानाचे प्रश्न सोडवणं तसंच शिक्षक आणि लिपिकांच्या रिक्त पदांमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याची मागणीही करण्यात आली। ही बैठक शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर विधायक संवाद घडवून आणणारी ठरली असून महापालिका क्षेत्रातील शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि सर्व स्तरांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे।